तर अशोक चव्हाण यांनी राजीनामा देताच दिल्लीमधील काँग्रेसचे हायकमांड अलर्ट मोडवर आल्याचं चित्र आहे। राज्यातील काँग्रेसच्या आमदारांसोबत तातडीने संपर्क करण्याच्या सूचना देखील हायकमांडने दिल्याचं कळतंय। पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम यांच्याकडून काँग्रेसच्या आमदारांना फोन देखील केले जात आहेत। आज मुंबईत राज्यातील बड्या काँग्रेस नेत्यांची बैठक होतीये। माणिकराव ठाकरे, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, विश्वजित कदम हे आजच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। तर मुंबईमध्ये 14 फेब्रुवारी रोजी सर्व काँग्रेसच्या आमदारांची देखील बैठक बोलावण्यात आलेली आहे। अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर आता काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींना वेग आल्याचं चित्र आहे। काँग्रेसच्या हायकमांडकडून राज्यातल्या नेत्यांना महत्त्वाच्या सूचना देखील देण्यात आल्याचं कळतंय। अक्षय बडवे आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतात। अक्षय, आपण पाहतो दिल्लीतील काँग्रेस हायकमांड आता अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर अलर्ट मोडवर आल्याचं चित्र आहे। नक्कीच आपल्याला माहिती आहे की अशोक चव्हाण यांनी आज राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमधलं जे हायकमांड आहे ते आता अलर्ट म्हणण्यापेक्षा ऍक्शन मोड मध्ये गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कारण जे काँग्रेसचे बडे नेते आहेत, ज्यामध्ये विश्वजित कदम असतील, माणिकराव ठाकरे असतील, बाळासाहेब थोरात असतील, यांच्या बैठकींचा सिलसिला जो आहे तो आजपासून सुरू होणार आहे। आज संध्याकाळी या प्रमुख नेत्यांची बैठक जी आहे ते मुंबईत पार पडणार आहे। आज आणि उद्या सलग 2 दिवस या बैठका पार पडतील आणि त्यानंतर 14 फेब्रुवारीला काँग्रेसचे जे काही आमदार महाराष्ट्रातले आहेत, जेवढे महाराष्ट्रातले सगळे आमदार आहेत त्यांना मुंबईत बोलवण्यात येईल आणि त्यानंतर एक मोठी बैठक जी आहे अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर कुठले बदल पक्षात घडवायचे असतील, कुठली स्ट्रॅटेजी आहे आगामी काळात सगळ्या निवडणुकींचा असल्यामुळे ती रणनीती या बैठकीत ठरवली जाईल। त्यामुळे कुठेतरी आता हायकमांड जे आहे दिल्लीतलं ते ऍक्शन मोडमध्ये आपल्याला गेल्याचं पाहायला मिळतंय। निश्चितच धन्यवाद अक्षय या सविस्तर माहितीसाठी।